हाय, आज आपण प्रॅक्टिस सेट 11 सॉल्व करूयात. ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे फॅक्टराइज द फॉलोइंग नंबर्स इनटू प्राइम्स. तर आपल्याला खाली जे काही नंबर दिलेले आहेत तर त्याला फॅक्टराइज करायचं आहे, त्याचे फॅक्टर्स काढायचे आहेत. ओके, तर आपण इथे हे लिहून घेतलेलं आहे. तर 32 इकडे हा असा 32 लिहायचा. ठीक आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, तर या 32ला आपल्याला डिवाइड करायचं आहे. तर पहिल्यांदा सगळ्यात 2ने स्टार्ट करायची, कोणताही नंबर असेल तर. आता इथे हा लास्ट नंबर बघायचा, हा ऑड आहे का इवन आहे ते बघायचं. आता हा आहे इवन नंबर. इवन नंबर असल्यामुळे या 32ला आपण 2ने डिवाइड करू शकतो. ठीक आहे. आता फर्स्ट नंबर घ्यायचा 3. तर 2 1 जा 2. ठीक आहे. तर 2 1 जा 2 घेतला. आता इथे 3 आहे, आपण त्यातला फक्त 2च घेतलेला आहे, मग इथे राहिला 1. मग हा नंबर किती झाला? 1 to 12. त्यानंतर आता 2ने आपल्याला 12ला डिवाइड करायचं आहे. तर 2च्या टेबलमध्ये 12 केव्हा येतात? 2 6 जा 12. समजलं? आता परत हा आलेला आहे 16. लास्ट नंबर आहे, लास्ट डिजिट आहे 6. ओके, तर 6 हा इवन नंबर आहे, म्हणजे 2ने परत याला डिवाइड होऊ शकतं. आता हा 16 आहे, तर 2 8 जा 16. ओके, झाला डिवाइड. परत आता इथे आलेला आहे 8. 8 सुद्धा इवन नंबर आहे, मग आपण परत याला 2ने डिवाइड करू शकतो. 2 4 जा 8. परत आलेला आहे 4. परत याला आपण 2ने, हा पण इवन नंबर आहे, 2 2 जा 4. परत ह्या 2ला आपण 2ने डिवाइड करू. 2 1 जा 2. जे तुम्ही अशी डिव्हिजन करता की नाही, आता हे बघा इथे 32 आहे. 2 1 जा 2. 1 आला, इथला हा 2 खाली आला, 12 झाला. 2 6 जा 12. तेच केलेलं आहे, पण ते पटकन शॉर्टमध्ये केलेलं आहे. इथे प्रत्येक वेळेस असं करायची गरज नाही आहे. ठीक आहे, समजलं? तर हे झाला 32चे हे प्राईम फॅक्टरायझेशन झालेलं आहे. तर 32 मग आपण कसा लिहू शकतो? याला हे सगळं लिहायचं इकडे. 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. किती वेळा 2 आहे? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 असं झालेलं आहे 32 आपला लिहून. आता नेक्स्ट नंबर पाहूयात आपण. तर सेकंड नंबर आहे 57. आता बघा ह्याचं लास्ट डिजिट 7 आहे. आपण स्टार्ट करतो 2 पासून. तर 2 हा 7 हा 2च्या टेबलमध्ये येतो का? तर नाही, कारण हा ऑड नंबर आहे. इवन नंबर असेल तरच आपण त्याला 2ने डिवाइड करू शकतो. हा ऑड नंबर असल्यामुळे 2च्या नेक्स्ट नंबर किती आहे? 3. तर 3ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी आठवते का तुम्हाला? लास्ट इयरला आपण शिकलो. जर 5 + 7 करा. 5 + 7 किती येतात? 12. जर 3च्या टेबलमध्ये हे 12 येत असतील तर हा नंबर सुद्धा 3ने डिवाइड आहे. 3 4 जा 12 येत आहेत. ठीक आहे, 5 + 7 आपण केले तर 12 आले. 3 4 जा 12 म्हणजे आपण याला 3ने डिवाइड करू शकतो. आता हा 5 घेऊयात पहिले. 3 1 जा 3. ओके, 3 1 जा 3 आलेला आहे. इथे होते 5 म्हणजे यातले राहिले आपले 2. 27 झाला हा नंबर. 3 9 जा 27. आता आलेले आहेत आपले 19. आता 19 हा कशाच्याच टेबलमध्ये नाही, 19 हा प्राईम नंबर आहे, म्हणून आपण इथे 19 1 जा 19 असं घेणार आहोत. म्हणजे हा जो 57 आहे आपल्याला, तर त्याचे काय आपल्याकडे फॅक्टर्स आले आहेत? 3 × 19. ओके, समजला? आता नेक्स्ट पाहूयात. थर्ड वन आहे. थर्ड कोणता आहे आपल्याकडे? 23. ओके, 23 लिहूया तिथे. आता 23 हा पण प्राईम नंबर आहे, त्याच्यामुळे त्याला फक्त 23नेच आपण डिवाइड करू शकतो. 23 = 1 × 23. आता नेक्स्ट 4 घेऊयात आपण. 4 आहे आपला 150. 150. ठीक आहे, तर तो आपण सॉल्व करूयात. 150. आता त्याला आपण 2ने डिवाइड करू शकतो, कारण लास्टला 0 आहे. 0 हा इवन नंबर आहे त्याच्यामुळे. ठीक आहे, तर आता 2. आता 1 तर हा 2 पेक्षा लहान आहे, म्हणून आपण नेक्स्ट नंबर घेणार आहोत 15. 2 7 जा 14.
इथे आहेत 15, 15 मायनस 14 राहिले 1. आता हा झाला 10, 2 5 जा 10. ओके, आता इथे लास्टला तर 5 आहे, आपण 2 ने डिवाइड नाही करू शकत. 7 + 5 12 येतात. यांचं ॲडिशन केली 12 आले, म्हणजे 12 हा 3च्या टेबलमध्ये आहे, म्हणजे आपण याला 3 ने, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी आहे ही 3ची. ओके, तर ह्याला आपण 3 ने डिवाइड करू शकतो. आता इथे आहे 7, 3 2 जा 6 राहिला इथे 1, 15 नंबर झाला. 3 5 जा 15. ओके, आपला आन्सर आला आहे 25. आता याला 3 ने पण नाही डिवाइड होत, याला होतं 5 ने. 5 5 जा 25 आणि इथे आलेला आहे हा 1. 150चं प्राईम फॅक्टरायझेशन काय आलं? 2 × 3 × 5 × 5. इकडचे नंबर सगळे लिहायचे आहेत. समजला? नेक्स्ट पाहूयात. आता आहे 5th 216. ओके, 216 घेऊयात. आता त्याला इवन नंबर आहे, म्हणजे 2 ने डिवाइड होतो. 2 1 जा 2. आता हा 1 हा 2 पेक्षा लहान आहे, म्हणून तिथे घेणार आहोत आपण 0, म्हणजे इथं राहिला 1. 16 झाला. 2 8 जा 16. आता परत 2 ने डिवाइड करणार आहोत. 2 5 जा 10. 2 4 जा 8. परत ह्याला 2 ने डिवाइड करा. 2 2 जा 4. 1 राहिला यातला 5 मधला, 4च घेतले ना आपण, 1 राहिला की नाही, म्हणजे 14 झाला. 2 7 जा 14. आता आला 27. 2 ने नाही डिवाइड होत, 3 ने होऊ शकतो. 3 9 जा 27. परत 9ला आपण 3 ने डिवाइड करूयात. 3 3 जा 9 आणि 3 3 जा 1. ओके, सो 216चे प्राईम फॅक्टरायझेशन काय झाले? 2 × 2 × 2 × 3 × 3 × 3. हे झाले 216चं प्राईम फॅक्टरायझेशन. आता पाहूयात आपण नेक्स्ट 6 आहे आपला 208. ओके, 208ला डिवाइड करूयात. तर हा इवन नंबर आहे, सो आपण ह्याला 2 ने डिवाइड करू शकतो. 2 1 जा 2, 0 ॲज इट इज. 2 आता 8 राहिला. 2 4 जा 8. आता परत 2 ने डिवाइड करूयात. तर 10 नंबर घेऊयात. 2 5 जा 10 आणि 2 2 जा 4. परत 2 ने डिवाइड करूयात. 2 2 जा 4. इथे 1 राहिला, 12 झाला. 2 6 जा 12. परत 2 ने डिवाइड करूयात. 2 1 जा 2. 2 3 जा 6. आता आला 13. 13 हा प्राईम नंबर आहे, सो 13 1 जा 13. म्हणजे 208चे फॅक्टर काय आले? 2 × 2 × 2 × 2 × 13. आता नेक्स्ट पाहूयात आपण 765. सो 765. आता याला 2 ने तर हा डिवाइड होऊ शकत नाही, कारण हा ऑड नंबर आहे. आता टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी फॉर 3. 3 ने डिवाइड आहे का, 3 ने डिवाइड आहे का, त्यासाठी आपल्याला काय करायचे? या सगळ्या नंबर्सची ॲडिशन करायची. 7 + 6 13. 13 + 5 18. किती नंबर आला हा? 18. 3च्या टेबलमध्ये आहे का 18? 3 6 जा 18. म्हणजे आपण ह्याला 3 ने डिवाइड करू शकतो. ही इझी मेथड आहे बरं का, हे लक्षात ठेवा तुम्ही. तर 3 2 जा 6. 7 आहे, इथे 1 राहिला. 16 आला. 3 5 जा 15. परत इथे 1 राहिला, कारण इथे 16 होता, आपण 15 घेतले, 1 राहिला, 15 झाला. परत 2 5 जा 15. आता परत बघा, 2 + 5 7. 7 + 5 12. परत 3 ने आपण ह्याला डिवाइड करू शकतो, कारण 12 हा 3च्या टेबलमध्ये आहे. आता हा 25 नंबर घेऊयात. 3 8 जा 24. 1 राहिला, परत झाले 15. 3 5 जा 15. ओके, आता बघा 8 + 5 झाले 13, जे की 3च्या टेबलमध्ये येत नाहीत, म्हणजे आपल्याला आता ह्याला 3 ने डिवाइड करू शकत नाही आपण. सो 4 ने पण नाही होणार, कारण हा इवन नंबर नाही आहे म्हणून. सो 5 ने ट्राय करूयात. ठीक आहे, तर 5ची पण काय डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे. जर लास्टला 5 किंवा 0 असेल तर तो आपण 5 ने डिवाइड करू शकतो. 5 1 जा 5. इथे राहिले 3, झाले 35. सो 35. 5 7 जा 35. आता हा 17 हा प्राईम नंबर आहे. ओके, आता मग ह्याचे फॅक्टर्स काय झाले? 765चे 3 × 3 × 5 ×
17. ओके, आता नेक्स्ट पाहूयात आपण 8. 8 काय आहे? 342. तर पाहूया 342. 2 ने डिवाइड होऊ शकतो कारण इवन नंबर आहे. 2 1 जा 2, इथे 3 होते त्यातले 2 घेतले, 1 राहिला, 14 झाला. 2 7 जा 14 आणि 2 1 जा 2. आता 171 आला. आता याला आपण 2 ने तर डिवाइड नाही करू शकत. आता 3 ने होतोय का बघा. 1 + 7 8, 8 + 1 9. 9 हा 3च्या टेबलमध्ये आहे म्हणजे आपण याला 3 ने डिवाइड करू शकतो. 17 घेतला, 3 5 जा 15. 17 मधून 15 गेले, 2 राहिले, 21. 3 7 जा 21. आता परत ह्याला 3 ने डिवाइड होऊ शकतं कारण 7 + 5 झाले 12. 12 3च्या टेबलमध्ये येतो. 3 1 जा 3. 5 मधून 3 गेले, 2 राहिले, 27 झाले. 3 9 जा 27. आता 19 हा प्राईम नंबर आहे. सो 19 1 जा 19. तर 342 त्याचं जर आपण फॅक्टर्स लिहिले 2 × 3 × 3 × 19. ओके, हे आलं आपलं आन्सर. आता आपण नेक्स्ट पाहूयात 9 वाला 377. तर पहा 377. 2 ने तर डिवाइड होऊ शकत नाही. ओके, कारण इवन नंबर नाही आहे म्हणून. आता हा ऑड नंबर आहे. 3 ने होतं का बघा. 3 + 7 10, 10 + 7 17. 17 3च्या टेबलमध्ये येत नाही म्हणजे 3 ने नाही होत. 2 ने होत नाही, 3 ने होत नाही, 4 ने पण होत नाही. 2 ने होत नाही म्हणजे 4 ने होणार नाही. ठीक आहे, 5 ने पण होणार नाही. 3 ने होत नाही म्हणजे 6 ने पण होणार नाही. 7 आता 7 ने होतोय का पाहूयात आपण. 377. 7 5 जा 35 -2 आणि हा 7 आला खाली 27. तर 7च्या टेबलमध्ये 27 नाही आहे म्हणजे 7 ने पण होत नाही, 8 ने पण होत नाही, 9 ने पण होत नाही, 10 ने पण होत नाही. आता थोडंसं लॉजिक लावायचं आहे की इथं लास्टला आहे 7 नंबर. असे कोणते नंबर आहेत की ज्याच्या टेबलमध्ये लास्टला 7 असणारे नंबर येतात. तर 3 9 जा 27 आहे. ओके, 3 9 जा 27 म्हणजे लास्टला 7 डिजिट येतो आणि 9 3 जा 27. मग एक तर 13 ने बघायचं नाही तर 19 ने बघायचं. ओके, करून पहा बरं. 13 ने होतोय का 377. 13 13 1 जा 13, 13 2 जा 26, 13 3 जा 39. तर आता 13 2 जा 26 घेऊयात. ओके, आता इथे राहिला 7 मधून 6 गेला 1, हा 1 आणि हा 7. सो 13 9 जा 117. आन्सर आला. ओके, म्हणजे ह्याला 13 ने आपण डिवाइड करू शकतो. असं थोडंसं लॉजिक लावायचं, ट्रिक वापरायच्या. आन्सर किती आलं 29. 29 हा प्राईम नंबर आहे. 29 1 जा 29. तर आता 377चे प्राईम फॅक्टर्स काय आले 13 × 29. ओके, आता लास्ट पाहूयात आपण 559. ओके, तर आता हा इवन नंबर आहे म्हणजे ह्याला आपण 2 ने डिवाइड करू शकत नाही. आता 3 ने डिवाइड होतं का बघा. सगळ्या नंबरचे ॲडिशन करा. 5 + 5 10, 10 + 9 19. 3च्या टेबलमध्ये 19 येत नाहीत. ओके, 2 ने होत नाही, 3 ने होत नाही, 4 ने होणारच नाही, 5 ने सुद्धा होत नाही, 6 ने सुद्धा होणार नाही. आता राहिला 7. 7 ने बघूयात होतात का. 559. 7 7चा टेबल म्हणा बरं. 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 3 जा 21, 7 4 जा 28, 7 5 जा 35, 7 6 जा 42, 7 7 जा 49, 7 8 जा 56. सो 7 7 जा 49. तर मायनस करा बरं. 6 आले. आता हा आला 69. तर हा सुद्धा 7च्या टेबलमध्ये नाही आहे. ओके, सो 7 ने पण नाही होत. आता काय करायचं. आता हे लास्टला आहे 9. ओके, सो
9 असणारे आहेत आपले 3 आणि 7. आता 13 आणि 17ने बघा, 13ने करून पहा परत 5 5 9 13. 13 4 जा 52, 52 मायनस 39 आणि 13 3 जा 39. ओके, आला का हे 43? 13 43, परत 43 हा प्राईम नंबर आहे. सो 1. सो 5 5 9 इज इक्वल टू 13 इंटू 43. आता हे जे आन्सर आलेलं आहे ना, हे क्रॉस चेक करण्याची पण एक मेथड आहे. आता हे जे फॅक्टर्स आलेत की नाही, ह्याचे प्राईम फॅक्टर, जर ह्याला 43ला 13ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला हे आन्सर भेटलं पाहिजे. तर आपण क्रॉस चेक करूयात. 43 मल्टिप्लाय बाय 13. 13 3 जा 39, 13 4 जा 52, 52 प्लस 3 झाले 55. आला आन्सर, म्हणजे आपला आलेला आन्सर करेक्ट आहे. तुम्ही कोणत्याही चेक करू शकता. जसं की आता बघा इथं 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 2 जा 32. असं तुम्ही क्रॉस चेक करू शकता. समजलं? बाय बाय.